रात्रीचा 7-12. दूध कोण आहे डॉक्टर पांगळा आहे का? दौलत शेठ मी जाणी आहे दूधवाला. हा मग जनू शेठ काही दूध कानात घालता का माझ्या? हाय का आता याला काय अर्थ आहे? अहो सकाळ सकाळी येऊन गेलो, भेल वाजवून वाजवून दमलो तरी कोण उठलं नाही. मग सगळा राऊंड संपवला आणि आता आलोय बघा. आणि तरी बी अजून तुम्ही झोपलायच होय. त्याचं कसं आहे ना जनू शेठ, तुम्ही यायच्या लय आधी पहाटे मी माझी आहे ना कसरत करत असतो. पण माघारी येऊन झोपतायच ना, हे याला काय अर्थ आहे? अहो तुमच्यासारखं किती जिम वाला बघितलं मी आणि त्यांच्या घरी दूध बी घातलं. तुमच्यासारखं नाही बघितलं बाबा. किती जणांकडे घातले तुम्ही दूध? तो तुमचा अरबाज खान मलायकावाला. काय बाता आणताय जनू शेठ? तो कुठं राहतो, तुम्ही कुठं राहता? आपण येत जाणे होता ना मुंबईला आणि तुम्ही त्याला तिथं बघितलं असतं का नाही तर म्हणला असता जण शेठ पातेला आण रे. शेठ मी कसं पातेला आणणार? मी तर दूध घेऊन जायचो ना. अहो जनू शेठ तुम्हाला नाही, त्या आद्याला म्हणतोय पातेला आण. दुधावर पातेल्याचं पॅकिंग आजपर्यंत कुणी नाही केलं. तशी आयडिया बरी आहे बरं का. काय जनू शेठ, काय विषय? काय विषय असणार आहे? काढदार पुढं उभार. मार्केट काय म्हणतंय? मार्केट अहो गोळीगत वर चाललंय. तुम्हाला मागच सांगितलं होतं. मी सांगतोय त्या ट्रेडवर पैसे टाका. तुम्ही काय ऐकलंच नाही, पण आमच्या मावानं ऐकलंय. टाकली 1 लाख, अख्खी 1 लाख. आता मला सांगा त्याच्या माघारी किती मिळणार? किती? 13 लाख. किती? 13 लाख. जनू शेठ तिकडे काय करताय, इकडे बसायचं. किती झाले? 13 लाख. मग तुम्ही काय टाकले नाही? अहो दूध इकडे तर बंद झालं असतं तुमचं. कोण म्हणलं मी टाकले नाही? आपण मी टाकले ना 12,000 शेविंग. त्याचे किती झाले? 2,40,000. त्यातले 2 लाख दणक्यात सोसायटीचं कर्ज नेल करून टाकलं आणि राहिलेले 40,000 शेविंग नाही परत मार्केटला टाकले आणि त्याच्यातनं राहिलेले मार्केटमध्ये नाही ते शेविंगला टाकले. दौलत शेठ तुम्ही काय म्हणला मगाशी की दूध विकणं बंद करून टाक. आपल्याकडे किती बी पैसे आले का नाही तर आपण हे दूध विकणं बंद करणार नाही. मर्सिडीज मधनं येईन पण दूधच घाले. काय जनू शेठ मर्सिडीज घेताय वाटतं? आम्हाला पण द्याल नाही का राहून? अहो डॉक्टर साहेब अख्खी मर्सिडीज घेऊन जावा की हॉस्पिटलला. अहो घ्या तरी आधी. बरं ते शेअर मार्केटचं काय सांगत होता? तुम्ही पण करताय वे ट्रेडिंग? अहो करताय वे काय छापतोय आपण. अहो आपल्याला टेलिग्रामचं लय ग्रुप ऍड आहे. कधी कुठला शेअर वर जातो आणि कधी कुठला खाली येतो सगळं माहिती आहे आपल्याला. अहो पण त्यावर थांबून चालणार नाही, त्यासाठी वैयक्तिक अभ्यास पण पाहिजे ना मार्केटचा. अहो आपला काय कमी आहे वय? IPO इंट्राडे अहो कुठल्या बीड कधी घ्यायच्या आणि कधी नाही घ्यायच्या आणि कुठल्या कंपनीचा डिव्हिडंड चांगला आहे चांगला नाही सगळं माहिती आहे आपल्याला. कधी पण विचारा. अहो मी काय विचारणार, मला माहिती नाही शेअर मार्केटचं एवढं. मला शेअर मार्केट म्हणजे रिस्क एवढंच ऐकून आहे. काय डॉक्टर मला सांगा तुमच्या प्रोफेशन मध्ये रिस्क नाही का? आता समजा एखादी गोळी गेली चुकीशी तर डायरेक्ट जीवनीशी खेळ की. आपण तसं मार्केटमध्ये रिस्क आहे का? नाही ना. अहो तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, या अभ्यासू माणसावर विश्वास ठेवा. अहो तुम्ही फक्त प्रॉफिटचा विचार करा. बरं दौलत शेठ गुतवायचे असतील तर सांगा. 2-3 दिवसात मार्केट परत बूम होणार आहे त्यामुळे आत्ताच गुतवा. बरं दौलत शेठ काय गुतवायचं असतील तर सांगा, मला डेअरीला जायचंय. येऊ या जनू शेठ लक्ष असू दे. सिद्ध्या हे बघ अशी संधी परत परत येत नसती. ही जर संधी आपण गमावली ना तर लोक आपल्याला म्हणतील की तुम्ही डोक्याने पांगळा होता का. मी तेच म्हणते करून डोक्यात मग इन्व्हेस्ट लवकरात लवकर. माझा त्या जनू शेठवर फुल विश्वास आहे. एव्हरी डे इज मिल्किंग अस यार. आजपर्यंत एकदा तरी त्याने कधी एक्स्ट्रा पाणी टाकले का आपल्या दुधामध्ये? नाही ना. संपलं. वा वा मित्रा वा, काय लॉजिक लावलेस. आद्या कधी कधी ना
मला तुझं कौतुक करून मुकाच घ्यावा असं वाटतं. घे बसता का जरा. जातो मी, माझी एंट्रन्स एक्झाम जवळ आहे. सिद्ध समज आपण सगळ्यांनी मिळून ना जर एक रक्कम लावली ना तर आपल्याला एक रकमेत चांगले पैसे मिळतात. हा आणि तुझं एज्युकेशन लोन पण आहे का नाही? हे बघ तुला साधा हिशोब सांगतो. आता त्या जडेशेटच्या मामाने लाखभर गुंतवली, त्याला किती मिळाली? 13 लाख. आणि आता मार्केट वर चाललंय. आपण सगळ्यांनी मिळून जरी 1-1 लाख गुंतवले ना तरी कमीत कमी आहे ना 15 लाख रुपये तर आपल्याला नक्की मिळतात. आणि त्यात तुझ्या हॉस्पिटलची जागा पण घेऊ शकतो. हा, एज्युकेशन लोन तर आहेच रे, आणि खर्चासाठी नातेवाईकांकडून घेतलेले 2.5-3 लाख रुपये पण आहेत. ते लोन आणि ते पैसे देणं झालं तरी भरपूर आहे माझ्यासाठी. आणि मग अरे सिद्ध्या, हीच तर संधी आहे, ही आपल्याला गमवायची नाही. हा, तो जाण्या वाटतोय मला नॉलेजेबल. वाटतो नाही आहे. मी सुद्धा ठरवलंय 1 लाख नाही 2 लाख रुपये मिनिमम करून टाकेल इन्व्हेस्ट. 2 लाख. हसायला काय झालं? अरे मला एक सांगा, 2 गुणिले 15 किती? 30. 30 लाखामध्ये मुंबईमध्ये आरामात स्ट्रगल करेन मी. स्ट्रगल आणि आरामात. अरे तुझं सगळं मागली, पण तुला देणार कोणी? इन्सल्ट, घोर इन्सल्ट. अरे तुम्हाला माहित नाही मी कुठून कुठून अरेंज करू शकतो बरं का. सांग कोणाला फोन लावू, सांग ना कोणाला फोन लावू. माझ्या माहितीत तर तुला कोणच देणार नाही. संख्या. हॅलो, ए संख्या, कुठे आहेस? अरे काय रे, मी बरा आहे रे, तू बोल कसा आहेस? हा, अरे थोडीफार मला जरा पैशांची गरज होती. आहेत ना तुझ्याकडे? काय म्हणतोयस? 1 मिनिट फक्त, 1 मिनिट. हा हा, परत बोल. किती हवेत विचारतोय बरं का. 2 लाख रुपये. 2 लाख? अरे ते वक्ती माणसाला लाज वाटत. हॅलो, अरे हॅलो, रेंज गेली वाटतं. रेंज गेली. मी करतो रे काहीतरी सोय. मी आणतो बरोबर 2 लाख. तसं जाऊ दे. तर आपलं आता कसं करायचं? माझ्याकडून 50,000 तरी होतील ऍडजस्ट. 50,000 होते? हो, मी 1 लाख करतो. चालेल. उद्यापर्यंत करून टाकू ऍडजस्ट. हा, चालतंय. उद्या सकाळ सकाळ जनरेशनला देऊन टाकू. चालेल. हा, करतो अरेंज कुठून तरी. जास्तीची चला रंजिता मॅडम, आज तुमची कचरा टाकून देण्याची पहिली, त्यासाठी तुम्हाला आम्हा सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. नाही हा, मी नाही टाकणार. एकटी मुलगी एवढं लांब कशी जाणार? तुमच्यापैकीच कोणीतरी टाका. हे बघा, माझ्या माहितीनुसार छाया आणि योगिता ह्या पण पोरीच आहे, आणि त्यांना कधी काही प्रॉब्लेम आला नाही. त्यांनी नियमानं आपला कचरा टाकलेला आहे, त्यामुळं नियमाप्रमाणे तुम्हाला कचरा टाकावा लागेल. हा, फक्त त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही एक साथीदार देऊ शकतो, तो तुमच्या मर्जीने निवडा. हा, दुसरं काही सोल्युशन नाही आहे. आहे. एक सोल्युशन आहे. दवल्याने मी कचरा टाकतो. मी नाही टाकणार. असं काय असतं? ऐक तरी. पण त्याच्या बदल्यात तुला मला शेअर मार्केट बद्दल इन डिटेल माहिती द्यावी लागेल, आणि कुठला शेअर अप जाणार आहे, कुठला डाऊन, याची सुद्धा. हे काय मध्येच? मला नाही माहिती त्याच्याबद्दल. ठीक आहे. कुठला शेअर अप जाणार आहे याची नसेल माहिती, पण इतर माहिती पण असेल ना शेअर मार्केट बद्दल. म्हणजे कुठला शेअर कधी घ्यायचा, कधी नाही घ्यायचा. नाही, म्हणजे मला याच्याबद्दल काही माहिती नाहीये, पण मी SIP बद्दल थोडीफार माहिती देऊ शकते. म्हणजे तू मॅनेजर असून तुला ऑप्शन ट्रेडिंग, शॉर्ट सेलिंग याबद्दल काहीच माहित नाही? सो डम्ब. 1 मिनिट, मला सगळंच माहिती असणं गरजेचं आहे. ऑफकोर्स. मॅड. फायनान्स मध्ये असेल ना, म्हणजे असं मला वाटलं. डॉक्टर, पीडियाट्रिशियन आणि ऑर्थो मध्ये जेवढा फरक आहे ना, तेवढा मार्केटिंग मध्ये आणि बँक फायनान्स मध्ये. कळलं? याला काय अर्थ आहे? अरे कुठला बी डॉक्टर असला ना तरी त्याला ताप, सर्दी, खोकला ह्याच्यावर उपचार माहित असतात, औषध माहित असतात. तुला एवढं पण माहित नाही, काय उपयोग यायचा? दवल्या सिद्ध्या, हिच्यापेक्षा आपला माणूस परवडला. आपले पैसे सेफ आहे. कसले पैसे? काय नाही ते
आज नाही ना शेअर मार्केटमध्ये 300 रुपये गुंतवले. हा एवढे छान. अरे नका रे तिच्या मागे लागू. चल संचिता मी येते, आपण कचरा टाकून येऊ. थांब एक मिनिट. तुम्ही 300 रुपयांसाठी माझ्या बँक नॉलेज वरती डाऊट घेतला ना, आता तर मी कचरा टाकणारच नाही. जा. सिद्ध्या तूच दिला होतास ना तिला पर्याय, मग तुम्हीच टाकून या कचरा. बरं बरं टाकतो. पण ऐक ना योगिता, तुला माहिती असेल ना शेअर मार्केट बद्दल? मला कुठे कॅफेतून वेळ मिळतो या सगळ्या गोष्टींसाठी. आणि तुम्ही पण काम करा रे, हे कुठे शेअर मार्केटच्या नादी लागताय. हा चल ग छाया, आपण स्वयंपाकाचं बघू. अगं त्या दिवशी नाही का आपल्या कॅफेमध्ये कस्टमर डिस्कस करत होते शेअर मार्केट बद्दल. तुर्तास आपण जरा फूड मार्केट वरती लक्ष देऊ. चल चल चल. दवल्या चल कचरा टाकून. मी नाही येणार, जायला घेऊन. मी नाही ना, त्याला घेऊन जायचं. मला यायचं. तुलाच लय ऑप्शन देत. आद्या धनुषेट आदे तू पैशासाठी जनुशेट सारखं दूध विकायला लागला. आगे आगे देखो होता है क्या. आणि ना आज चिपतो ती का मी. जनुशेट हे कर नाही, इथं बसायचं. इथं बसा. जनुशेट हे काय हो, 10 वर्षाच्या दुधाचं बिल एकदमच देतायच काय. जनुशेट अख्खं मार्केट आता आपलंय. अरे वा वा, दौलत शेठ घेतलं की मनावर. धनुषेट हे घ्या. अरे वा डॉक्टर साहेब, आता 10 माडी बांधा की हॉस्पिटल मोठे. चला येतो मी. जनिया शेठ, आप हमें भूल रहे हैं. दिलं की दूध मागाशी पातेल्यात. तुम्हाला काही वेगळं पाहिजे का? थांबा बघतोय का. तांबा. अरे किटली मत देखो, किटली में तो झाको. एवढे पैसे? अरे दौल्या, तुला म्हणलेलं ना 50 लोक आहेत मला पैसे देणारे. बर शेठ, हे किती आहेत तेवढं सांगा. पुरे 2 लाख. काय? 2 लाख? चमत्कार. आज लवकर उठलेत सगळे. अगं योगिता काय व्यायाम करत होतो. चमत्कारवर चमत्कार घडतात सकाळी सकाळी. अरे जदू दादा, आज 2-2 किटल्या. हा ते 2 दूध लागतं. का वाढलाय त्यांचा. जास्त दूध लागतं. बर बर, बरीच मोठी आहे की किटली. ते दुधाचा ऋती वाढलाय ना. दादा निघताय ना, मला विषय 2 वाजेपर्यंत कुठे फिरता.
धवल्या आद्या, आपण सगळा जुगाड तर केलाय, पण सगळं होईल ना रे नीट? म्हणजे शेअर्स वर जातील ना? वा वा, तू बिंदास राहा. तुझी सगळी लोन फिटून ये ना, तुला वरती खर्चायला पैसे राहतील. अरे मी तर फुल मुंबईचं प्लॅनिंग पण केलंय. जाऊन कुठे राहायचं, स्ट्रगल कुठे करायचं, काय खायचं, सगळं डन आहे आपल्याकडे. आद्या, हा? तू पैसे कुठून आणले रे? अरे दिले का मित्राने? आले ते महत्वाचं ना. आणि आपल्याकडे आले परत की देऊन टाकेल परत विथ इंटरेस्ट. ते पण आहे म्हणा. हे पण ही गोष्ट ध्यानात ठेव, आपल्याला जोवर पैसे येत नाहीत तोपर्यंत कुणाला काय सांगायचं नाही. ते ठीक आहे, पण पैसे मिळणार कधी आहेत? त्या जणू शेटनं आपल्याला काहीच नाही सांगितलं, म्हणजे डेट, मुदत काहीच नाही दिलेली. हा हेला हो की, जाण्याशेटला विचारलंच नाही आपण. एक काम करू, उद्या सकाळी विचारू. चालतंय. बरोबर, ठीक आहे, चालेल, मी जाऊन येतो. तू कोण आहे? दूध कोणी सांगितलं? हे बाबा, हे तर जणू शेट दूध घालतायत. अव जणू दादाने आज सुट्टी घेतली म्हणून मी आलोय. असं होय. उद्या येईल ना? हो येईल की. ये. जणू शेट कुठं? तो सुट्टीवर गेलाय. बर, तो सुट्टीवर गेलाय. जाण्या कुठं आहे? सांगितलं की सुट्टीवर गेलाय. लोक हनीमून वरनं पण याच्यापेक्षा लवकर येतात. सांगतो का नाही जण्या कुठे? माझं कोंबडा सोड. त्याचा त्याला विचार, फोन लावून कुठे गेलाय, कसा गेलाय. मला ताप देऊ नका. दूध घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर मी जातो. हे आद्या, एक मिनिट, तुला माहित नाही ना जन्या कुठे गेलाय? आद्या, ह्याला माहित नाही जन्या कुठे गेलाय. अच्छा, याला माहित नाही का जण्या कुठे गेलाय? धवल्या, बिचाराला माहित नाही जन्या कुठे गेलाय. नाही माहित नाही. माझी किटली द्या बरं का तुम्ही, आणि तो जण्या बघून घ्या, नाहीतर तुमच्या नादात माझा आजचा पगार कट होईल. ही किटली जन्याची आम्ही त्यालाच देतो, तू निघ. द्या ना, माझी किटली द्या ना परत. मग मुकाट्यानं सांग जण्या कुठे? अहो तो मालकाकडून 1,00,000 रुपये उचल घेऊन तो फरार झालाय. त्याचा फोन बी लागेना. काय? मग आमचे पैसे? तुम्ही बी पैसे दिलेले काय? मग झालाच कार्यक्रम. आपले पैसे गेले. अरे मूर्खांनो, काय गरज होती हे सगळं करायची? सिद्ध्या, हे मूर्ख ते मूर्ख, तुला अक्कल नाही करे. आपल्याला लोन फेडायचंय, लक्षात आहे ना? कशाला नादी लागला त्यांच्या? आणि हा 2 महिन्यांपासून याचं भाडं मी भरतीये, आणि फसव्या लोकांना द्यायला तुझ्याकडे 2 लाख आहेत करे. कुठून आणले पैसे? आणि हे मला शिकवतात शेअर मार्केट. वाव, मी काय विचारतीये? मी माझी चेन विकली. सिद्ध्या, तू? मी आमच्या सिनियर सरांकडून घेतली. आणि तू रे? छोटा सत्तू. अरे देवा, ते परत पैसे घेतलेस तू त्याच्याकडून? माकडा, आता परत दिसतोरायचं का सगळं आम्ही? आपण छोटा सत्तर कोण आहे? मग बंद करा ही नाटकं. एकदा बघून अक्कल नाही आली, काय करायचं ते करा तुम्ही.
मित्रांनो, मला माझं भविष्य दिसतंय. 3 दिवसात तो छोटा सत्तूर त्याच्या मोठ्या सत्तूरनं मला कधी तुला कोणी शांतपणा करायला लावला होता? जण्यानं. त्यानं सांगितलं होतं का तुला त्या सत्तूरकडनं पैसे घे? पण पैसे घे असं तर म्हणला होता ना. नाही, तो आणा म्हणलाच नव्हता. आपल्यालाच हाव सुटलेली. मला तर सरांना काय सांगावं आणि कसं त्यांच्या समोर जाऊ काहीच कळेना. हे तवल्या, हे छोटा सत्तूरचा माणूस आलाय वाटतं. हे बघ ना, मला मारेल यार तो. बघ ना यार. कोण आहे रे? कोण आलंय चोरासारखा? जन्या, जाण्यात तू? अरे इथं आम्हाला फासावर लटकून कुठे गेलता रे तू? नाहीतर काय, ही काय वागायची पद्धत झाली का? केवढा विश्वास ठेवलेला तुझ्यावर आम्ही. अरे इथं विचार करून ना डोक्याचा भोगा व्हायची वेळ आली. छोट्या सत्तूरनं मला 4 वेळा गळा कापायची स्वप्न पडलीत मला. ते सगळं जाऊ दे, आधी सांग आमचे पैसे कुठे आहेत? हे दवल्या, चल याला पोलिसातच घेऊन जाऊ. फसवणुकीचा गुन्हा टाकू याच्यावर. अहो माझं ऐकून तरी घ्या. हे ऐक बी काय नाही, आमचे पैसे कुठे टाकले? अहो तेच सांगतोय की तुमचे पैसे कुठं नाही गेलं, आहेत माझ्याकडे. हे बघा. अरे मग पैसे होतं तर गायब कशाला झालता? दौलत शेठ एवढंच ओळखलं होय जण्याला. अहो जर गायबच व्हायचं होतं तर इथं आलो असतो का पैसे घेऊन? पण तोंडाला रुमाल बांधून का फिरतोयस मग? मालकाकडनं 1 लाख रुपये घेतलं होतं, शेअर मार्केटमध्ये गेलं. अहो ते माघारी कसं द्यायचं हेच टेन्शन होतं, म्हणून गावाकडे गेलो होतो. म्हणलं काहीतरी जुगाड होईल, पण काहीच झालं नाही. म्हणून हे असं तोंड लपवून फिरतोय. पण तुझे कसे काय पैसे बुडाले? तुला तर नॉलेज होतं ना शेअर मार्केट बद्दलचं. माफ करा, मी खोटं वागलो तुमच्याशी. मी एका जणाकडे पैसे नेऊन द्यायचो शेअर मार्केटमध्ये लावायला, आणि ते मला कमिशन बी द्यायचा. आधी 2-3 वेळा पैसे बी दिलं. या लालचा बाई मी त्या मालकाकडनं पैसे घेतलं आणि त्याला दिलं. नेमका त्याच दिवशी तो गायब झाला. त्याच दिवशी तुमचे बी पैसे मी त्याला देणार होतो, पण देवानं बुद्धी दिली आणि एवढं सगळं पैसे एकाच टायमाला द्यायला नको असा विचार माझ्या मनात आला, म्हणून तुमचे पैसे वाचले. दौलत शेठ माफ करा, खोटं वागलो तुमच्याशी. शेअर मार्केटला सगळं माहित होतं यार, तरी पण. अहो ते बसल्या बसल्या ऐकलेलं होतं. बर हे पैसे घ्या, ते माणसं मला इथवर शोधा येते, मला जाऊ द्या. चलू शेठ, मालकाचे पैसे कसे फेडणार? बघू काहीतरी जुगाड लागेलच की, नाहीतर शेवटचा पर्याय की आईचं नाहीतर बायकोचं दागिना घाण ठेवायचं आणि टाकायचं पैसे. आणि तेव्हा तो हे असं तोंड बांधून फिरायचं. नाही चालू शेट. हे का दौलत शेठ, नको आता, नाही सोसायचं. चलू शेठ ठेव. तुमचा फोन लागत नव्हता म्हणून मन सैरभैर झालं, म्हणून राग निघाला तुमच्या. पण माझं मनात मला सांगत होतं की जणू शेठ असा माणूस नाही, आपला माणूस आहे. हे तुमची काही चुकी नाही बरं का. तुमच्यावर ज्याने विश्वासघात केला ना त्या माणसाचे तुम्ही असं किती दिवस तोडलं पण फिरणार आहे? हो पण मी फेडणार कसं? सनू शेठ, तुम्हाला जसं जमल ना तसं फेड. ह्या पैशाची चेन होती माझ्या गळ्यात, पण हेच पैसे तुमच्या गळ्यात भोवतीचा फास सोडवतात. आणि आता लगेच जाऊन त्या मालकाला पैसे द्या पहिलं, कारण त्यानं तुमचा विश्वास टाकला होता. एक ध्यानात ठेवा, माणसं नाही ना स्वतःला ऐकावं, पण स्वतःच इमान ऐकावं. आलं का लक्षात? दौलत शेठ, येवजाण्या मदत विसरू शकणार नाही कधीच.
अहो कधी बी अर्ध्या रातच्याला मी फोन करा, योजना पळत येईल तुमच्यासाठी. येऊ का? जा तुम्ही. शेठ लक्ष असू द्या.